ऐन लग्नाच्या वेळी मुलाकडच्या लोकांनी ट्रॅक्टरसाठी एकच गोंधळ घातला. लग्न लावणारा भटजी देखील तो गोंधळ ऐकून अगदी हैराण झाला. नवरी मुलीचा बाप बोलू लागला की आम्ही ट्रॅक्टरचा एक टायर देखील देऊ शकत नाही. तुम्हाला आमची परिस्थिती कशी आहे हे अगदी चांगलं ठाऊक आहे. नवरदेवाकडले नवऱ्या मुलीला न घेताच परत निघून गेले. सुरेश हा सर्व तमाशा पाहत होता. सुरेशने नवरीच्या बापाला सांगितलं की मी तुमच्या मुलीसोबत लग्न करायला तयार आहे. भटजीने लगेचच त्या दोघांचं लग्न लावून दिलं. सुरेश त्या नवरीसोबत लग्न करून तिला त्याच्या घरी घेऊन गेला. रात्री सुरेशने जसं त्याच्या नवरीच्या डोक्यावरील पदर बाजूला केलं तेव्हा तो अगदीच हैराण झाला. एखाद्या मुलीवर अगदी जीवापाड प्रेम करणाऱ्या सुरेशने आयुष्यात फक्त 2 महिलांवरच प्रेम केलं होतं. एक तर त्याची आई होती जी आता या जगात नव्हती आणि दुसरी त्याची बायको कोमल, तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. त्याचं लग्न कोमलसोबत काही वर्षांपूर्वीच झालं होतं. ती 22 वर्षाची मुलगी होती आणि सुरेशच्या गावात राहायची. तिचा संबंध एका गरीब कुटुंबासोबत होता. तिचा बाप नदीची मच्छी पकडून बाजारात विकायचा, परंतु त्यातून त्याला जास्त काही पैसे मिळत नव्हते. फक्त घर खर्चच भागत होता. कोमल आणि सुरेशचं लग्न ही एक वेळेचीच गोष्ट आहे. कोमलचं लग्न दुसऱ्या कोणासोबत तरी होणार होतं, परंतु लग्नाच्या वेळेला मुलाकडच्या लोकांनी हुंड्यामध्ये ट्रॅक्टरची मागणी केली. कोमलच्या घरातले खूप गरीब होते आणि त्यामुळेच त्यांची ही मागणी पूर्ण करण्याची त्यांच्यात अजिबात शक्यता नव्हती. कोमलच्या म्हाताऱ्या बापाने भीतीने नवऱ्याकडची लोक परत जाऊ नये म्हणून स्वतःच्या डोक्यावरील फेटा काढून नवऱ्याच्या बापाच्या पायाजवळ ठेवला. परंतु घमंडी लोक या अशा गोष्टींची कुठे पर्वा करतात. ते त्यांच्या मागणीवरून मागे हटले नाही. सुरेश त्या वर्गामध्ये उभा राहून सर्व तमाशा पाहत होता आणि मनातल्या मनात त्याला खूपच राग येत होता. जेव्हा त्यांनी कोमलच्या वडिलांना रडताना पाहिलं तेव्हा त्याला ते सहन झालं नाही. तो उठला आणि त्या लोकांच्या जवळ आला. त्याची शरीरवृष्टी खूपच चांगली होती. एका जमान्यात तो एक पहिलवान होता. त्याने मुलाच्या बापाला सांगितलं, अहो का कोणाची इज्जत खराब करत आहे. हे गरीब लोक आहेत व तुम्हाला ट्रॅक्टर कुठून देतील. हा आमच्या घरातला प्रॉब्लेम आहे. मुलाकडच्या बापाने ही गोष्ट अजून वाढू नये यासाठी मुलीकडच्या बापाला सांगितलं, जास्त तमाशा बनवण्याची गरज नाही. जर तुम्ही आमची ही मागणी पूर्ण केली नाही तर विषय इथेच थांबवा. आम्ही परत जातोय. आम्हाला लग्न करायचं नाही. मागणी तर होतीच अशी की कोणत्याही परिस्थितीत ती पूर्ण होऊ शकत नव्हती. मुलाकडचे लोक परत गेले. क्षणभरात लगीन घर दुःखामध्ये बुडून गेलं. मुलीची आई बेशुद्ध होऊन खाली पडली. सगळे पाहुणे निघून गेले, परंतु जे पाहुणे मुलीकडून आले होते ते अजूनही तिथे उपस्थित होते आणि हळव्या व्यक्त करत होते. हे सर्व पाहून सुरेशच्या मनात एक विचित्र प्रकारची आग निर्माण झाली आणि तो मोठ्या आवाजात कोमलच्या वडिलांना बोलू लागला, बाबा तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या मुलीसोबत लग्न करेल आत्ताच आणि या वेळेला. त्यांनी असं जाहीर केल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोक अगदी हैराण झाले. सर्व लोक त्याचे कौतुक करू लागले. त्यांची ती हैराणी संपली तेव्हा त्या हैराणीची जागा आनंदाने घेतली. सुरेश गावातला एक अगदी मेहनती आणि अभ्यासू तरुण होता. ना कोणासोबत भांडण वगैरे करायचा आणि ना त्याला कसला व्यसन होतं. त्याचा जन्म याच गावात झाला होता आणि इथेच लहान असा मोठा झाला होता. त्यामुळे सर्वांना माहिती होतं आणि जमिनीचा एक छोटासा तुकडा होता. त्याच्यावर तो मेहनत करून त्याचा घर खर्च भागवायचा. त्याचं ते बोलणे ऐकून काही वयस्कर माणसं गोळा झाली. त्यांनी आपापसात काहीतरी चर्चा केली. थोड्या वेळानंतर लग्न पार पडलं. सुरेश मनातल्या मनात खूपच खुश होता, कारण की त्याच्या या निर्णयामुळे मुलीकडच्या लोकांची इज्जत वाचली होती. सुरेशच्या लहानपणीच्या मित्रांना जेव्हा त्याच्या लग्नाबद्दल समजलं तेव्हा ते देखील अगदी धावत पळत त्या लग्नामध्ये सामील झाले. कोणत्याही मुलीवर जेव्हा संकट येतं तेव्हा ते संकट दूर झाल्यानंतर सगळे खूप खुश होतात. गावातील देखील सगळे लोक खूप खुश झाले. ते म्हातारे वयस्कर लोक तर सुरेशला अगदी आशीर्वाद देत होते. बाकी सगळे लोक तर त्या लग्नाला अगदी हैराणीने पाहत होते आणि सुरेशची स्तुती करत होते. लग्नानंतर तिथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांना जेवण दिलं गेलं. जेवण झाल्यानंतर कोमलची पाठवणी झाली. एका सजवलेल्या टांग्यामध्ये सुरेश नवरीला घरी घेऊन आला. त्याचं घर अस्ताव्यस्त होतं, पसारा होता. तो कोमलला घेऊन घरात आला
आणि बोलू लागला, कोमल, तू आता विचार करत असशील हा सुरेश कसा आहे, घराची काय अवस्था करून ठेवली आहे. कोमलने पदर वर केला. तिने घराच्या त्या पसाऱ्याकडे नजर टाकली आणि तिने सुरेशचे दोन्ही हात पकडले आणि स्वतःच्या डोळ्यांवर लावले आणि म्हणाली, मी एकाच गोष्टीचा विचार करते की मी किती नशीबवान आहे की मला तुझ्यासारखा नवरा मिळाला आहे. तुला माहिती आहे की आम्ही किती गरीब लोक आहोत. त्यांची मागणी आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो. तू किती चांगला आहेस. तुझ्या मनामध्ये जरा देखील हाव नाही. जर तू इतका मोठा निर्णय घेतला नसतास तर माझी आई त्या झटक्याने आजच मेली असती. सुरेश, तुझे हे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही. असं बोलू नकोस. माझे तुझ्यावर काहीच उपकार नाही. तू खूप चांगली मुलगी आहेस. तू त्या घराच्या लायकीचीच नव्हतीस. खरं सांगू का तर तू मला आधीपासूनच खूप आवडत होतीस. परंतु तुझं लग्न आधीच ठरलं गेलं. त्यामुळे मी शांत राहिलो. मी काकांसोबत याबद्दल काहीच बोललो नाही. परंतु लग्नाच्या दिवशी त्या लोकांच्या मागणीमुळे मला हैराणच केलं. मी विचार देखील करू शकत नव्हतो की ते लोक इतके हावरे निघतील. त्या गोष्टीने मला अगदी हैराण केलं की काकांनी कोणत्या लोकांच्या घरी तुला दिलं आहे. जर सुरुवातीलाच ते अशी मागणी करत असतील मग पुढे जाऊन त्यांनी किती मोठ्या मागण्या केल्या गेल्या असत्या आणि मग त्यांनी असंच तुझ्या वडिलांना त्रास दिला असता. सुरेश कोमलला आधीपासूनच ओळखत होता. परंतु लग्नानंतर कोमल सुरेशला अजूनच आवडू लागली. सुरेश कोमलसाठी एखादा देवापेक्षा कमी नव्हता. त्याच्या आधी कोमल एखाद्या गोष्टीची मागणी करायची, ते एखादी इच्छा व्यक्त करेल, ती बोलण्याच्या आधी सुरेश तिची इच्छा पूर्ण करायचा. लग्नानंतर सुरेशने पुन्हा पैलवानी करायला सुरुवात केली. लोक हैराण झाले की सुरेशच्या आतमधील पैलवान अचानक जागा कसा काय झाला. जेव्हा त्यांनी सुरेशला विचारलं तेव्हा सुरेश बोलू लागला, खरं तर हे आहे की चांगली आणि संस्कारी बायको तुम्हाला कधीच म्हातारी होऊ देत नाही. ते नेहमीच तुम्हाला खुश ठेवते. माझ्या आयुष्यात कोमल आल्यानंतर मला या गोष्टीची जाणीव झाली की मी अजूनही पैलवानी करू शकतो. मी अजूनही मोठमोठ्या पैलवानासोबत कुस्ती करू शकतो. आणि झालं देखील अगदी असंच. सुरेशने खूप साऱ्या सामन्यांमध्ये भाग घेतला होता. सुरेशचं नाव पूर्ण परिसरात प्रसिद्ध झालं. वेळ भराभर निघून चालला होता. सुरेशला मुलगा आणि मुलगी झाली. ते खूप चांगलं आयुष्य जगत होते, ज्याची प्रत्येक माणूस अपेक्षा करतो. परंतु असं बोलतात ना की माणसाला भविष्याबद्दल काहीच माहिती नसतं. माणसाला माहीत नसतं की येणाऱ्या वेळेमध्ये आपल्यासोबत काय घडणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला माणसाच्या हातात फक्त देवाकडे प्रत्येक गुन्ह्याची माफी मागावी. एके दिवशी सुरेश मंदिरात गेला तेव्हा तिथे प्रवचन चालू होतं, ज्यामध्ये असं बोललं जात होतं की जर तुम्हाला असं वाटतं की फक्त तुमच्यामुळेच घरामध्ये रघुनाथ आहे, तुमच्यामुळेच तुमचं घर चालतं, तुमच्या बायका मुलाचं पोट भरतं, तर हा तुमचा गैरसमज आहे. सुरेशने जेव्हा कीर्तनकाराच्या तोंडून हे शब्द ऐकले तेव्हा विचार करू लागला, तो खूपच काहीतरी विचित्र बोलतोय. मी ते मेहनत करतो, कष्ट करतो, पैलवानी करून 4 पैसे घरी घेऊन येतो, तेव्हाच घरातला खर्च भागतो. जर मी शांतपणे घरात बसलो तर माझ्या मुलांना जेवायला कोण देईल. मी कीर्तनकाराचं हे बोलणं अजिबात मान्य करत नाही. माझं तर मन करतंय की हा कीर्तनकार काहीतरी चुकीचं सांगतोय. दुसऱ्या दिवशी सुरेशच्या डोक्यात माहीत नाही काय आलं. सकाळी तो उशिरा उठला. त्याची बायको हैराण होती. ती पहिल्यांदा तर असं कधीच झालं नाही. माझा नवरा तर सकाळी लवकर उठतो, शेतामध्ये काम करतो, परंतु आज झोपलेला आहे. तिने तिच्या नवऱ्याला झोपेतून उठवलं तेव्हा सुरेश बायकोला बोलू लागला, तू मला झोपू दे, माझी झोप अजूनही पूर्ण झाली नाही. बायकोने सुरेशच्या डोक्यावर हात ठेवला. कदाचित त्याला ताप आला असेल, परंतु तो अगदीच ठीक होता. तिला माहिती नव्हतं की सुरेशच्या डोक्यामध्ये नेमकं काय चालू आहे. तो दिवसभर झोपत राहायचा आणि मग थोडा वेळ उठून मुलासोबत खेळायचा आणि मग अशा प्रकारे संध्याकाळ व्हायची. 2-3 दिवस असेच निघून गेले. तेव्हा विचारलं की झाले तरी काय नक्की. आज 3रा दिवस आहे. मी पाहते ना तुम्ही घरातून बाहेर जात आहात ना काही काम करत आहात, ना हे आखाड्यात जाऊन कसरत करत आहात. तुम्ही कुस्तीची प्रॅक्टिस करून देखील सोडून दिला आहे. तुम्हाला झाले तरी काय. तुम्ही असेच घरात बसून राहिला तर आपलं काय होईल. तुम्ही डोक्याने काम घ्या, जरा विचार करा.
सुरेश त्याच्या बायकोला काहीच बोलला नाही आणि शांत राहिला आणि म्हणाला की मी उद्या जाईल, तुला टेन्शन घ्यायचं काहीच गरज नाही. चौथ्या दिवशी सुरेशने त्याच्या सवयीप्रमाणे तसाच झोपून राहिला. त्याच्या बायकोला राग आला. कोमलने एक ग्लास पाणी त्याच्या अंगावर टाकलं. सुरेशला राग आला. त्याच्या मनात आलं की चप्पल उचलावी आणि बायकोला मारावं, परंतु त्याने त्याच्या रागावर ताबा मिळवला. काहीच बोलला नाही. तो शांतपणे घरातून बाहेर निघून गेला. परंतु कोमलला माहीत नव्हतं की सुरेश कुठे जाणार आहे. घरामध्ये माझी बायको मला अशीच राहू देणार नाही आणि मग मी घरामध्ये असं राहू शकत नाही. त्यापेक्षा चांगलं हेच आहे की मला इथून कुठेतरी जायला पाहिजे. मी देखील पाहतो की त्या कीर्तनकाराचं बोलणं कसं काय खरं ठरतं आणि माझ्या घरातले माझ्याशिवाय कसं काय राहू शकतात. सुरेश त्याच्या गावापासून नदीच्या दुसऱ्या बाजूला जंगलात जाऊन पोहोचला. तिथे जंगलात जाऊन त्याने पाहिलं, एक साधू बाबा झोपडीमध्ये एकटाच होता. त्यामुळे तो सरळ झोपडीत गेला आणि त्या बाबांना नमस्कार केला आणि बोलू लागला की बाबाजी, मी तुमच्यासोबत राहू शकतो का? मी प्रवासी आहे आणि थोडे दिवस तिथे राहू इच्छितो आणि मग मी परत निघून जाईल. त्या बाबांनी त्याला ठीक आहे म्हटलं आणि बोलू लागले की तुला जितके दिवस राहायचं आहे तितके दिवस राहू शकतोस. दुसऱ्या दिवशी सुरेशच्या बायकोने पाहिलं की तिचा नवरा रात्री जेव्हा घरी परत आला नाही तेव्हा ती टेन्शनमध्ये आली. तिने तिच्या वडिलांना सांगितलं. सगळे नातेवाईक एकत्र झाले. सुरेश सापडला नाही. तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. सुरेशच्या सगळ्या मित्रांना, नातेवाईकांना विचारलं गेलं, परंतु कोणीच काही सांगितलं नाही. 2-3 दिवस असेच निघून गेल्यानंतर त्यांना हरवल्याची बातमी वर्तमानपत्रात छापून दिली. सुरेशचा खूप मोठा फोटो पेपरमध्ये लावला गेला. सोबतच हरवल्याचा ॲड्रेस देखील सांगितला गेला होता. प्रत्येक दिवसाचं टेन्शन वाढतच होतं. कोमल या गोष्टीवर पश्चाताप करू लागली की मला माझ्या नवऱ्यासोबत असं वागायला नको होतं. मी त्याच्यावर पाणी फेकलं, त्यामुळे रागावला असेल आणि घर सोडून कुठेतरी निघून गेला. आता तर हे देखील माहिती नाही की तो जिवंत आहे की मेलाय. कुठे आहे याबद्दल कोणाला काहीच माहिती नाही. ती दिवस रात्र फक्त तिच्या नवऱ्याला आठवायची आणि रडायची. परंतु हा देखील विचार करत होती, तो सुरेश पैलवान आहे. त्याच्यामध्ये संयम आणि धीर दोन्हीही असतं. मला हे माहीत आहे इतक्या छोट्या गोष्टीवर तो घर सोडून जाऊ शकत नाही. त्याच्या आधी देखील मी माझ्या नवऱ्यासोबत अशा मस्करी केली आहे आणि त्याच्यावर पाणी उडवलं आहे, परंतु त्यांनी कधीही या गोष्टीचं वाईट मानलं नाही. तिला माहीत नव्हतं की सुरेशच्या डोक्यामध्ये काय चालू आहे आणि सुरेश घर सोडून का गेला याबद्दल देखील तिला काहीच माहिती नव्हतं. जेव्हा खूप महिने निघून गेले तेव्हा सुरेशची बायको अगदी उदास झाली की आता तिचा नवरा परत येणार नाही. कदाचित सुरेशला कोणीतरी किडनॅप केलं आहे आणि मग त्यानंतर जीवांची मारून टाकलं आहे. गावातील लोकांनी सुरेशच्या बायकोला खूप दिलासा दिला. अगदी मोकळ्या मनाने तिला मदत केली. कोमलचं घर चालवण्यासाठी मुलांचं शिक्षणाचा खर्च उचलला, जबाबदारी घेतली. त्या दोघांचाही एका चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन करून घेतलं. ज्यांनी त्यांच्यासाठी इतका वेळ त्यांच्या भविष्याबद्दल विचार केला. कोमलला सुरेश हरवला आहे त्याचं नक्कीच दुःख होतं. परंतु गावच्या लोकांच्या मदतीमुळे आपल्या गावामध्ये इतके चांगले आणि उदार मनाचे लोक आहेत आणि अडचणीत आपले कोण परके कोण याबद्दल अगदी स्पष्ट समजतं. कठीण प्रसंगात गावच्या लोकांनी तिला सोडलं नाही आणि तिची खूप मदत केली. 1 वर्ष असाच निघून गेला. सुरेशला अचानक त्याच्या मुलाची आठवण आली. त्याला कोमलची खूप आठवण येऊ लागली. त्याने त्या बाबांकडून परवानगी घेतली आणि घराकडे निघाला. त्याच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येत होते की माझ्या बायकोचं काय झालं असेल, मुलांचं काय झालं असेल, माहीत नाही ते जिवंत आहेत की नाही. या विचारांना मनात घेऊन तो घराकडे धावत होता. सुरेश गावातल्या प्रत्येक माणसाला विश्वास देत होता की मी जिवंत आहे. मग तो तिथून निघून का गेला? सुरेश त्याचं कारण सांगत होता, परंतु लोक त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते आणि त्याच्याकडे पाहायला देखील घाबरत होते. कोणीतरी सुरेश आला आहे ही बातमी कोमलला आधीच सांगितली आणि हे देखील सांगितलं की तुमचा सुरेश परत आला आहे. हे ऐकून कोमल खूपच घाबरली. सुरेशने दार ठोठावले, परंतु त्याच्या बायकोने दरवाजा उघडला नाही. सुरेश पैलवान होता.
त्यामुळे जोरदार धक्का दिला आणि दरवाजा तोडून टाकला. आणि मग त्याने त्याच्या बायकोला पकडलं आणि बोलू लागला की माझ्यापासून लांब होऊ नकोस, मी जिवंत आहे. मुलं त्या वेळेला शाळेत गेली होती. त्यांनी कोमलला सगळं सांगितलं की तू कोणत्या कारणाने घरातून निघून गेला होता. हे ऐकताच कोमलला खूपच राग आला. ती तिच्या नवऱ्याला बोलू लागली की तू वेडा झाला आहेस. कोणी नॉर्मल मनुष्य असा स्वतःच्या मुलाबाळांना सोडून बायकोला सोडून जाऊ शकत नाही. सुरेशने स्वतःच्या बायकोकडून माफी मागितली आणि बोलू लागला की मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे. कोमलने त्याला माफ केलं नाही. सुरेशने पाहिलं तर घरामध्ये वानावाना प्रकारच्या सामान लागलं आहे. त्याच्या भिंती आता पक्क्या झाल्या होत्या. घर देखील अगदी प्रत्येक अँगलने आधीपेक्षा खूप चांगलं वाटत होतं. थोड्या वेळानंतर मुलं शाळेतून घरी परत आले. तेव्हा सुरेश त्यांचा युनिफॉर्म आणि बॅग बघून आश्चर्यचकित झाला. मुलांचे शूज आणि कपडे असे होते जणू की ते एका श्रीमंत बापांची मुलं आहेत. सुरेश त्यांना पाहतच बसला. सुरेश मनातल्या मनात बोलू लागला की तो कीर्तनकार अगदी बरोबर बोलत होता आणि मी चुकीचा होतो. मला असं स्वतःच्या बायका मुलांना सोडून जायला नको हवं होतं. मुलं देखील त्याच्याजवळ येत नव्हते आणि बायको देखील. दुसऱ्या दिवशी जेव्हा मुलं शाळेत गेली तेव्हा सुरेशने कोमलची माफी मागितली आणि म्हणाला की जर तू मला माफ केलं नाहीस मनापासून तर मी स्वतःचा जीव देईल. कोमल शांत राहिली आणि त्याच्या नजरेला नजर मिळू शकली नाही. तेव्हा सुरेश स्वतः जागेवर म्हटला आणि बोलू लागला की मी परत जात आहे, परंतु यावेळेला मी तुम्हा लोकांना कायमस्वरूपी सोडून जाईल, कारण मी जिवंत राहणार नाही. खरं तर सुरेश नाटक करत होता. स्वतःच्या कुटुंबाला सोडून तो कुठेही जाऊ शकत नव्हता. त्याच्या बायकोने त्याला अडवलं. त्याच्या बदल्यात ते उपकार त्याच्यावर केले होते. जेव्हा काही लोकांनी कोमलचं लग्न मोडलं होतं तेव्हा त्याच वेळेला सुरेशने तिला स्वीकारलं होतं. काही दिवसानंतर मुलं सुरेशसोबत बोलू लागले आणि सुरेशने पुन्हा एकदा नव्याने स्वतःच्या आयुष्याची सुरुवात केली. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.